Today we will discuss Standard 9 Science 1, Chapter number 2, Work and Energy, Lecture number 1. आज आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय व्हॉट इज मेंट बाय वर्क. मराठीमध्ये ज्याला कार्य म्हणतात. तर काय आहे वर्क? इज said to be done when a force applied on object causes displacement of an object. हो, आपण आपल्या ढोबळ लँग्वेज मध्ये नेहमी म्हणतो आज मी कॉम्प्युटरवर खूप वर्क केलं. हो, कॉम्प्युटरवर तू वर्क केलं, पण काय कुठं फिरायला गेलतास का? कुठं फोर्स लावलास का? नाही. सायन्स मान्य करत नाही त्याला, फिजिक्स मान्य करत नाही. फिजिक्स कधी मान्य करतं की when work is said to be done when force applied on object causes displacement of an object. हो, लावलेलं बल, फोर्स आणि त्या निमित्तानं झालेली डिस्प्लेसमेंट, विस्थापन, हो, तरच त्याला काय म्हणायचं? वर्क म्हणायचं. If force is applied and displacement is not done, work is not done. वर्क झालं नाही. हो, की मी उगाच हे पुस्तक घेऊन उचलले डोक्यावर ठेवले, दिवसभर जरी डोक्यावर ठेवलं तरी कोणतंही वर्क झालेलं नाही. हा, तेवढं वर्क झालं छोटंसं की उचललंय, त्याला फोर्स लावलाय, डोक्यावर ठेवले. पण दिवसभर डोक्यावर जरी उभं केलं, मी खूप काम केलं, पुस्तक डोक्यावर घेऊन उभा राहिलो किंवा एखादी कोणी डोक्यावर घेऊन उभा राहिलो आणि मी खूप काम केलं, नाही, डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे. तर हे जे आहे, मग याचं फॉर्म्युला काय? वर्क म्हणजे W, फोर्स म्हणजे F आपल्याला पहिल्या धड्यात झालेले, आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. W इज इक्वल टू F S म्हणजे हे काय आहे? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. याचा SI युनिट काय होतं वर्कचं? खरं तर न्यूटन आणि मीटर. पण जूल नावाच्या सायंटिस्टनं भरपूर असं संशोधन या वर्कवर केलं, म्हणून त्याचं SI युनिट आहे जूल, ज्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल J, आणि याचं सीजीएस युनिट आहे अर्ग. सीजीएस युनिट काय आहे? अर्ग. हे काय आहे? तर याचे जे आहे SI युनिट जूल आहे आणि सीजीएस युनिट अर्ग आहे. तर हे जे आहे हे काय आहे? वर्क. आता मात्र हा फॉर्म्युला काय आहे? कधी ऍप्लिकेबल होतो? ज्यावेळेस अप्लाइड फोर्स. हा फॉर्म्युला कधी अप्लाय होतो? की ज्यावेळेस अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन. तुम्हाला समजावून सांगतो. चेअर, बरोबर, ही चेअर, ह्या चेअरवर मी काय लावलाय? फोर्स लावलाय. हे बघ, मी फोर्स काय करतोय? पुढे पुढे लावतोय. खुर्ची सुद्धा काय होते? पुढे सरकते. हे मी फोर्स लावतोय, खुर्ची सुद्धा पुढे सरकतोय. म्हणजे फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? सारखीच आहे. फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? सारखीच आहे. त्यावेळेस हा फॉर्म्युला काय होतो? ऍप्लिकेबल होतो. पण आता कधी कधी काय होतं? डायरेक्शन, कधी कधी काय होतं? डायरेक्शन ऑफ फोर्स is different and direction of displacement is different. हो, मग अशा वेळेस फॉर्म्युला काय होतो? कधी कधी लावलेला डायरेक्शन ऑफ फोर्स ही वेगळीच आहे
आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट सुद्धा वेगळीच आहे, दोन्ही डिफरंट आहे. हो, फोर्स लावलाय, डिस्प्लेसमेंट पण झाली. व्हॉट आय एम सेइंग, फोर्स लावलाय, डिस्प्लेसमेंट पण झाली, पण डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिफरंट, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज डिफरंट. कसं सर, थोडंसं समजावून सांगा बरं आम्हाला. समजावून सांगतो 2 मिनिटात. हे बा, लहानपणी तुम्ही गाडी खेळली असाल ना, गाडीला काय बांधलेली असते, दोरी बांधलेली असते. दोरी इथं बांधतो मुद्दाम, रुमाल बांधतो माझा. हे बा, आता खेळतोय मी पण गाडी, काय हरकत नाही, खेळायला पाहिजे. आता हा रुमाल आहे, याला मी कशाला ओढतोय, ह्या रुमालाला ओढतोय. बघा, ह्या रुमालाला ओढतोय आणि खुर्ची काय होते, पुढे यायला लागली. अशा वेळेस काय होतं की जे माझ्या डायरेक्शन ऑफ फोर्स कसा आहे, वरच्या बाजूने. डायरेक्शन ऑफ फोर्स कसा आहे, वरच्या बाजूने. आणि डिस्प्लेसमेंट कशी आहे, सरळ खालच्या बाजूने. हे पहा, डायरेक्ट हा रुमाल का इथे आहे, माझ्या हातात आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स कुठे आहे, वरच्या बाजूने. खुर्ची वर यायला लागली का, नाही. खुर्ची कशी यायला लागली, सरळ खाली यायला लागली. खुर्ची कशी यायला लागली, सरळ खाली यायली. रिपीट करू. बघा, हा मी रुमाल बांधलेला, डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा, मी रुमालाला कुठं ओढतोय, वरी ओढतोय. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स कसा आहे, वरच्या बाजूने. आणि खुर्चीची डिस्प्लेसमेंट कशी व्हायला लागली, खाली सरळ. हे बघ, म्हणजे ह्या केसमध्ये काय आहे की डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट कशी वेगवेगळी. आपण लहान मुलं पाहतो ना, गाडी खेळतात दोरी वगैरे बांधून. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते चित्र, गाडी खेळायला लागली, त्या दोरीनं फोर्स वरच्या बाजूने आणि गाडी खाली जमिनीवरून चालली सरळ अशी. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स वेगळा आहे आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट वेगळा आहे. अशा वेळेस हा जो फॉर्म्युला आहे W=Fs, हा इफिशियंटली काम करत नाही. हा W=Fs हा फॉर्म्युला इफिशियंटली कधी काम करतो, ज्यावेळी डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन, बोथ आर सेम. की लावलेला फोर्स सुद्धा आणि झालेली डिस्प्लेसमेंट सुद्धा दोन्ही एकाच दिशेत आहे, त्यावेळेस हा फॉर्म्युला काम करतो. पण डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिफरंट आहे, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो डिफरंट. आता तुम्हाला एक्झाम्पल दिलंय मी. मग अशा वेळेस कसा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा, तो डायग्राम काढून तुम्हाला समजावून सांगतो. की अशा वेळेस काय असतं पहा, हा ऑब्जेक्ट आहे, हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हा चौकोनी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि हे इथं काय झालंय, हे काय आहे, अप्लाइड फोर्स आहे. हा काय, अप्लाइड फोर्स आहे वरच्या बाजूला. मात्र त्याची डिस्प्लेसमेंट कुठं चालली आहे, अशी सरळ. डिस्प्लेसमेंट कोणत्या बाजूला व्हायला लागली, या बाजूला व्हायला लागली. मग अशा वेळेस कसा फॉर्म्युला काढतात, तर अशा वेळेस इथे एक F1 काढतात. इथे काय येतोय, F1 येतो, F1 येतो. हा असतो, दिसत नसला तरी असतो हा F1. ह्या F1 ला काय म्हणतात, कंपोनंट ऑफ फोर्स म्हणतात. याला काय म्हणतात, कंपोनंट ऑफ फोर्स म्हणतात. हे F1 ला काय म्हणतात, कंपोनंट ऑफ फोर्स. आणि हे यांच्या दोघांच्या मध्ये हा जो अँगल आहे ना, हा अँगल, हे कोणतं चिन्ह आहे, थीटा. काय म्हणायचं याला, थीटा. काय म्हणायचं त्याला, थीटा. आता बघा, विषय निघाला म्हणून सांगतात. इथून पुढे आपल्याला फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये लक्षात ठेवा, काही ग्रीक वर्ड्स आहेत. आपल्याकडे जसं इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स आहेत ना, ABCDEFGH, तसं ग्रीक मध्ये काही अल्फाबेट्स आहेत. लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो ते अल्फा, बीटा, गॅमा, थीटा, त्यानंतर फाय, हे ताऊ, हे माऊ, त्यानंतर हे ओमेगा. असे आपल्याला इथून पुढे काय भेटणार आहेत, अल्फाबेट्स भेटणार आहेत. लॅम्बडा, हा, हे जे आहे डेल्टा. तर असे काय भेटणार आहेत आपल्याला, अल्फाबेट्स भेटणार आहेत. हे तिकडच्या लॅटिन लँग्वेज मधले अल्फाबेट्स आहेत. आणि सायन्स मध्ये अतिशय त्यांची फ्रिक्वेंट यूज आहे, सायन्स मध्ये, मॅथ मध्ये. तर इथून पुढे ते लक्षात ठेवायचे. आता परत सांगायचं काम नाही पडलं पाहिजे. आता आपण
9वीला आलेले आहेत, 10वीला हे येत राहणार. हे अल्फा, हा बीटा, हा गॅमा, हा थीटा, हा फाय, हे ताऊ, माऊ, ओमेगा, हे जे आहे लॅम्बडा, डेल्टा, असे येत राहतात. पुढे मी सांगत राहील. तर थीटा कशासाठी वापरतात? तर थीटा पर्टिक्युलरली अँगल दाखवण्यासाठी वापरतात, फिजिक्स मध्ये सुद्धा आणि मॅथ मध्ये सुद्धा. तर हा थीटा काय आहे? इट इज द अँगल बिटवीन अप्लाइड फोर्स आणि हा F1 काय निघतो, त्याचा कंपोनंट निघतो. काय निघतो त्याचा कंपोनंट. व्हॉट इज मीन बाय कंपोनंट? काय त्याचं भाषांतर कंपोनंटचं? कंपोनंट म्हणजे घटक. हो, त्या अप्लाइड फोर्सचा घटक असतो आणि त्या घटकामुळेच जी डायरेक्शन असते डिस्प्लेसमेंटची ती या दृष्टीने या दिशेने होत असते. मग इथं फॉर्म्युला काय होतो? आता इथं मग फॉर्म्युला काय होतो? इन दिस केस फॉर्म्युला इज F1S. F1S. पण आता F1 ची मी भानगड तुम्हाला सांगितली. F1 काय आहे? शक्ती आहे पण अदृश्य आहे. त्याची किंमत कशी निघणार? त्याची किंमत काढावी लागेल ना. मग F1 ची किंमत काय निघते? तर F1 जे आहे, कशी काढतात F1 ची किंमत? तर तुम्हाला पुढे गणितामध्ये ट्रिग्नोमेट्री येईल. त्रिकोणमिती, एक ट्रिग्नोमेट्री नावाचा चॅप्टर येईल गणितामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन, कॉस, टॅन अशा काही क्वांटिटीज तुम्हाला शिकायच्या आहेत. तर मग इथं मला जर का कॉस थीटा काढायचा, काय काढायचा? कॉस थीटा. मी इथं लिहितो, इथं नाव. आता कॉस थीटाची किंमत मला काढायची. आता हे कॉस काय आहे? हे बघा इथं त्रिकोणमिती येते, ट्रिग्नोमेट्री येते. ही कोणती गणितामधली एक टर्म आहे ट्रिग्नोमेट्री. नंतर तुम्हाला ती इझिली अंडरस्टँड होईल जेव्हा तुम्ही गणितामध्ये शिकता. तर मला इथे कॉस थीटाची जर का मला किंमत काढायची असेल तर कॉस थीटाची जी किंमत असते ती असते बेस गुणिले हायपोटेन्यूज. बेस इंटू हायपोटेन्यूज जे आहे ते काय? हायपोटेन्यूज म्हणजे जेव्हा तुम्ही काय म्हणता? कर्ण म्हणता, बरोबर आहे. तर आता इथं बेस कोणता आहे? मग बेस कोणता आहे? F1. आणि हायपोटेन्यूज कोणता येतो? असं आपण जर काय केलं तर 90 अंशाचा येतो ना काटकोन त्रिकोण. तर हायपोटेन्यूज कोणता येतो? F येतो, बरोबर आहे. आणि हे येतो कॉस थीटा. म्हणून मग F1 ची किंमत काय येईल? मग F1 ची किंमत काय येईल? कॉस थीटा गुणिले F किंवा F कॉस थीटा म्हटलं तरी चालतं. ही काय झाली? त्याची किंमत आली. मग हीच किंमत किंवा मी याला असं सुद्धा लिहितात का बरं का? F कॉस थीटा. याला असं सुद्धा लिहितात नाही, तुम्हाला असं कसं लिहिलं पुस्तकात वेगळंच आहे. याला असं सुद्धा लिहितात F कॉस थीटा म्हणजे F गुणिले कॉस थीटा. आणि मग ही झाली F1 ची किंमत. मग जी अदृश्य आहे, बरोबर आहे, जो अदृश्य आहे त्याची आपण काय केली? गणिताचा आधार घेऊन किंमत काढली. मग ती इथं ठेवतो. ही इथं वाटत होतं हे इक्वेशन 1. मग बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ F1 इन इक्वेशन 1, मग W इज इक्वल टू काय? F cos थीटा S. काय? F cos थीटा S. म्हणजे मग फॉर्म्युला कसा होतो की ज्या वेळेस अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन वेगवेगळ्या आहेत. ज्या वेळेस अप्लाइड फोर्स आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन वेगवेगळ्या आहेत त्यावेळेस फॉर्म्युला वरचा काय येतो? F cos थीटा S. आणि ज्या वेळेस अप्लाइड फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन एकच आहे त्यावेळेस काय येत असतो? W इज इक्वल टू Fs. नीट लक्ष द्या, हे दोन फॉर्म्युले इथं डिराइव्ह केले. इथं सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मीन्ड बाय वर्क, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याची युनिट्स. आणि हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल आहे? when direction of force and direction of displacement are same. त्यावेळेस हा काय आहे? हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. पण मी तुम्हाला सांगितलं लगेच विचारू शकता की नाही बाबा दोघांची डायरेक्शन डिफरंट आहे. मग कसं काय? मी तुम्हाला प्रयोग करून दाखवला. खुर्ची चालवून मला गाडी खेळली त्यावेळेस हा F1 काय काढला? कंपोनंट काढला. काय काढला? कंपोनंट काढला. आणि या पद्धतीनं F cos थीटा S हे काय केलं? किंमत काढली. आता याच्यावरून तुम्हाला तिथं लगेच खाली एक चार्ट दिलाय. तो चार्ट सुद्धा काय करतो? कंप्लीट करून दाखवतो.
एक लगेच आहे एफ कॉस थिटाच्या तिथंच तुम्हाला चार्ट दिलेला आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायला सांगितलेल्या आहेत. त्यालाच काय म्हणायचं असतं की ऍक्टिव्हिटी शीट म्हणायचं असतं. त्यालाच काय म्हणायचं असतं ऍक्टिव्हिटी शीट. तर आपण तो करून घेऊ. असं तुम्हाला केलेले येतं थिटा कॉस थिटा W इज इक्वल टू काय सांगितलेलं एफ कॉस थिटा यस हा आताचा फॉर्म्युला आणि पुढे इथं सांगितलेले काय कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष आणि असं चार्ट केलेलं आहे बघा पुस्तकामध्ये पान क्रमांक 19 वर. व्यवस्थित समजावून घ्यायचंय. अतिशय बेसिक टर्म्स आहेत. जाऊ द्या हे नवी आहे ऑनलाईन आहे एवढं काय त्याचं बघता येईल दाखवीला नाही. हे सगळं नवी तुम्हाला पुढे 11वी 12वीला आहे ज्याचं काय स्वरूपी स्मरण राहू द्या. नवीन नीट कळाल्या नाही बेसिक टर्म्स तर पुढे काहीच कळत नाही. मग आता मी इथं किंमत येते 0 डिग्री. थिटाची किंमत 0 डिग्री म्हणजे कॉस 0 ची किंमत येत असते 1. आता थिटाची किंमत 0 डिग्री बघा थिटाची किंमत 0 डिग्री समजा इथं थिटाची किंमत मी 0 डिग्री टाकली तर काय आहे एफ आणि F1 एकाच दिशेत आहे बरोबर आहे ना म्हणजे अँगल नाहीच आहे. मग आता इथं कॉस थिटाची किंमत किती आली 1 आली. ती लिहायची गरज आहे काय ती लिहायची गरज आहे का नाही. मग इथं काय W इज इक्वल टू Fs W इज इक्वल टू Fs. मग कन्क्लुजन काय आहे इथं पॉझिटिव्ह वर्क होतं. इथं वर्क कसं होतं पॉझिटिव्ह वर्क होतं. इथं वर्क कसं होतं पॉझिटिव्ह वर्क होतं. आता काय आहे पुढे आहे 90 डिग्री. थिटाची किंमत 90 डिग्री बघा ह्या थिटाची किंमत कशी आहे 90 डिग्री म्हणजे हा F आणि हा काय आहे F1 दोघांच्या मध्ये थिटाची किंमत 90 डिग्री आहे. हा F आणि याची किंमत F1 ची 90 आणि 90 डिग्री आणि cos 90 ची किंमत असते 0. cos 90 ची किंमत किती असते 0. तुम्ही ज्यावेळेस पुढे ट्रिग्नोमेट्री शिकता त्यावेळेस कळून येईल तुम्हाला की cos 90 ची किंमत किती असते 0 आणि मग इथं 0 ठेवल्यानंतर W इज इक्वल टू काय येईल 0 येईल. W इज इक्वल टू 0 आणि मग इथं कन्क्लुजन मध्ये मी काय म्हणेन कोणतं वर्क होत असतं 0 वर्क होत असतं. कोणतं वर्क असतं 0 वर्क. आता तुम्ही म्हणतात सर याची एखादं एक्झाम्पल सांगा ना 0 वर्कचं. तो सांगतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते हो पण तिथं सूर्याने लावलेला फोर्स आणि पृथ्वीची डिस्प्लेसमेंट हे 90 डिग्री मध्ये हे कसे आहेत 90 डिग्री मध्ये येतं. त्याच्यामुळे झालेलं वर्क कसं आहे 0 आहे पृथ्वी आणि 0 वर्क असल्यामुळे एनर्जी लॉस्ट नाही आहे बरं का लक्षात घ्या. 0 वर्क असल्यामुळे एनर्जी काय नाहीये लॉस्ट नाहीये. पृथ्वी सूर्याभोवती अव्याहतपणे फिरायला लागली हो की ज्या वेळेस अप्लाइड फोर्स असतो आणि त्या अप्लाइड फोर्सला जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जर का 90 डिग्री मध्ये असेल तर वर्क डन कसं असतं 0 असतं. हे ह्या गणितावर सिद्ध होतं. कशावर सिद्ध होतं गणितावर. ह्या फिजिक्स आहे जे फिजिक्स गणितावर सिद्ध झालं तेच फिजिक्स आहे हो बाकीचं ऐकायचं सुद्धा नाही. त्यानंतर 180 आता 180 अँगल कधी हा थिटा 180 कधी येईल बघा की हा थिटा 180 कधी येईल की ज्यावेळेस फोर्स इकडे आहे आणि डिस्प्लेसमेंट इकडे बघा अँगल 180 होईल की नाही. हा 90 आणि हा 90 की इकडे F1 आहे आणि इकडे F आहे. याचा अर्थ काय अप्लाइड फोर्स आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसे येतात दोन्ही कंपोनेंट एकमेकांच्या विरोधात आहेत. तर cos 180 ची किंमत असते -1. cos 180 ची किंमत किती असते -1. मग इथं -1 जर का ठेवलं तर W इज इक्वल टू काय येईल -Fs येईल. W इज इक्वल टू काय इथं -1 ठेवलं काय येईल आणि याच्या वेळेस हे कोणतं वर्क आहे हे होतं निगेटिव्ह वर्क. हे कोणतं वर्क होत असतं निगेटिव्ह वर्क होत असतं हो म्हणजे वर्कचे किती प्रकार आहेत पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्क आणि 0 वर्क. किती प्रकार आहेत वर्कचे याच्यावरून की मुद्दाम हा चार्ट तुम्हाला समजावून सांगितलं पान क्रमांक 19 वर आहे. हे पान क्रमांक 18 आणि 19 मध्ये आपण एक सार असं महत्त्वाचं सार काढलेलं आहे. ह्या किमती कशावरून काढल्या मी ह्या cos थिटाच्या किमतीवरून काढल्या की cos 0 ची किंमत 1 आहे ती इथं ठेवली. cos 90 ची किंमत 0 आहे ती इथं ठेवली.
कॉस 180 ची किंमत वजा 1 आहे ती मी इथं ठेवली आणि त्याच्यावरून कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काय काढला की पॉझिटिव्ह वर्क असतं, झिरो वर्क असतं आणि निगेटिव्ह वर्क असतं. फक्त आपण ते शब्दामध्ये आता समजावून घेऊ. व्हॉट इज मेंट बाय पॉझिटिव्ह वर्क, व्हॉट इज मेंट बाय निगेटिव्ह वर्क अँड व्हॉट इज मेंट बाय झिरो वर्क. आता इथं जे आहे पॉझिटिव्ह वर्क पहिल्यांदा बघू. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं हा इथं पॉझिटिव्ह वर्क आहे त्या चार्टवर मी पहिल्यांदाच सांगितलंय की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे. मग इथं सांगायचं की when force and displacement are in the same direction, when force and displacement are in the same direction, त्यावेळेस काय असतं वर्क डन बाय फोर्स इज पॉझिटिव्ह. त्यावेळेस काय असतं वर्क डन बाय फोर्स इज पॉझिटिव्ह. की ज्यावेळेस लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट, ज्यावेळेस लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट, ज्यावेळेस लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट कशा आहेत सेम आहेत. ह्या पहा खुर्ची पहा ही खुर्ची ऑब्जेक्ट माझ्या हाताने फोर्स लावतोय ह्या पहा हे बोथ आर इन द सेम डायरेक्शन. लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन, त्यावेळेस वर्क डन कसं असतं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं. निगेटिव्ह वर्क मध्ये काय असतं when force and displacement are opposite in direction, when force and displacement are opposite in direction, त्यावेळेस work done by force is negative. हो कधी कधी काय होतं अप्लाइड फोर्स आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अपोजिट असतात. कशा एक सिनेमाचं एक्झाम्पल देतो. सिनेमा म्हटलं की ताबडतोब समजतं. हो आम्ही गुरुजी लोकांनी घासा फाडून सांगू दे काही होत नाही. सिनेमात एका मिनिटात कळतंय. कसं एक सिनेमा होता तो अक्षय कुमारचा, कोणता माहिती नाही मला. त्याच्यामध्ये काय असतं एका उतारावरून असं एक ते रोड रोलर खाली येत असतं उतारावरून आणि ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. हो सांगा आपण समजा एखादी जड वस्तू उतारावरून खाली यायला लागली हो ते रोड रोलर सारखं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस काय लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट कशी आहे अपोजिट आहे. कशी आहे अपोजिट आहे. फोर्स कुठं लावतोय आपण त्या रोड रोलर थांबण्यासाठी ते लावतात वरच्या दिशेनं, पण रोड रोलर कुठं येतं खालच्या दिशेनं. म्हणजे दोन्ही कशा आहेत अपोजिट आहेत. त्यावेळेस वर्क डन कसं असतं, त्यावेळेस वर्क डन कसं असतं निगेटिव्ह. त्यावेळेस वर्क डन कसं असतं निगेटिव्ह असतं. आणि झिरो वर्क कशाला म्हणतात दोन केस आहेत झिरो वर्क मध्ये. कोणतं ज्यावेळेस फोर्स किती लावला पण डिस्प्लेसमेंट झालीच नाही, नो डिस्प्लेसमेंट. हो डिस्प्लेसमेंट झालीच नाही तर काय असतो वर्क निगेटिव्ह. हे पहा मी काय करतोय ह्या भिंतीला ढकलतोय, ह्या भिंतीला काय करतो असं पुढे ढकलतोय मी फोर्स अप्लाय करतोय. ह्या भिंतीवर असं जोरात जोरात जरा असं दाखवत खाऊन फोर्स अप्लाय करतोय भिंतीवर चल चल पलीकडे चल जाईल का
नाही जाणार. मी किती फोर्स लावलाय की नाही, लावलाय फोर्स लावलाय, डिस्प्लेसमेंट झाली का, नाही झाली. मग ज्या वेळेस फोर्स लावून सुद्धा डिस्प्लेसमेंट 0 होते त्यावेळेस वर्क डन सुद्धा कसं असतं, 0. हे बघा इथं जे आहे डिस्प्लेसमेंट झालीच नाही. आणि दुसरी केस कोणती आहे 0 वर्क डनची, की ज्या वेळेस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर perpendicular to each other. ही एक केस आहे की ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला 90 अंशाच्या कोनात आहेत, ज्याला गणितामध्ये आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर आहे. की लावलेला फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे आहेत 90 अंशाच्या कोनामध्ये आहेत. अशा वेळेस सुद्धा काय असतं, वर्क डन इज 0. तुम्हाला कोणतं सांगितलं एक्झाम्पल मी, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. अशा वेळेस आता समजा चंद्राचं पृथ्वीचं आपण बघितलं तर पृथ्वीने लावलेला फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि चंद्राची झालेली डिस्प्लेसमेंट एकमेकाला कसे असतात तर 90 डिग्री असतात. तुम्ही म्हणतात नाही समजलं असं, थोडं समजावून सांगा. सांगतो हे बघा, वाटल्यास हा सण आहे, पटकन सांगतो. आणि त्याच्याभोवती काय फिरते, पृथ्वी फिरते अशी. आता हे याला काय लावला, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलाय अर्थवर. बघा हा सूर्याने लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर आणि पृथ्वीची डिस्प्लेसमेंट कशी व्हायला लागली अशी. दोन्ही मधला अँगल किती येतो 90 डिग्री अँगल येतो. आणि हा अँगल चेंज होत नाही, कधी चेंज होत नाही. म्हणून तिथं वर्क डन कसं असतं सूर्याच्या फोर्सचं 0 असतं. काय हरकत नाही. थँक्यू. आज के लिए इतना ही.